लोकसभा निवडणूक संपून आता महाराष्ट्राला विधानसभेचे वेध लागलेत, पण अजूनही लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं दळण संपलेलं नाही। एकमेकांची उणीधुणी काढण्याचा उद्योग महायुतीत सुरू झाला असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यात चांगलीच जुंपली आहे। अजून विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली नाही, तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांच्या थेट लंगोटालाच हात घातलाय। शिवसेनेत निर्माण झालेल्या असंतोषाला ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात तोंड फोडलं। विधानसभेच्या 100 जागा मागून घ्या आणि लवकरच घोषित करा, मोदी शहांशी बोला, हवं तर मी येतो, असं कदम म्हणाले। तर मागून आलेले अजितदादा आणखीन थोडे दिवस थांबले असते तरी चाललं असतं, असं विधान करून रामदास कदम मोकळे झालेत। रामदास कदम यांच्या विधानाचे पडसाद लगेचच उमटले। रामदास कदमजी आपण जोरात बोलतात, मागून आलेले अजितदादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं। माहितीसाठी सांगतो, ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली, उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं। दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात, हे विसरू नका, असा टोला लागोलाग आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला। अजित पवार यांना महायुतीत घेण्याच्या निर्णयाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही चांगलीच हजेरी घेतली होती। अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे भाजपचा निष्ठावंत मतदार नाराज झाला आणि पक्षाची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, असा दावा संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या नियतकालिकात एका विस्तृत लेखात करण्यात आलाय। महायुतीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असे समजूतदार नेते असले तरी दुसऱ्या फळीतील वाचाळ नेत्यांचे आव्हान तिन्ही पक्षांसमोर आहे। अलीकडेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वादग्रस्त विधाने करण्याआधी वरिष्ठांशी बोलत जाण्याचा आपल्या पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला होता। फडणवीस यांनीही मतभेदांची जाहीर वाच्यता करू नका, असा सल्ला आपल्या नेत्यांना दिला आहे।